नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण सध्या शिवाजी चौकामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आपण हिंदू जनसंघर्ष समितीमार्फत गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असल्याचं पाहिलेलं आहे। हिंदू सकल समाजाच्या ज्या काही 31 मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषण सुरू आहे। त्यातील 4 मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत आणि आज मंत्रिमंडळामध्ये बैठक होणार असून इतर मागण्यांचाही विचार केला जाणार आहे। आपल्यासोबत उपोषण करते आहेत, त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी सुनील सामंत, हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण पुकारलेले आणि आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। माझ्या समवेत जे सहकारी आहेत, राजेंद्र भाऊ तोरसकर आहेत, संदीपजी सासने आहेत। आम्ही तिघंजण फक्त पाणी अन्नाचा त्याग केलेला आहे आणि औषधाचा सुद्धा आम्ही त्याग केलेला आहे। तर 9 दिवसापासून उपोषणाला बसण्याचं फलित 4 मागण्या ह्या महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या आहेत। पहिली मागणी म्हणजे आम्ही मशिदीवरच्या भोंग्यांसाठी मागणी केली होती, तेच देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेली आहे। दुसरा आमचा प्रश्न होता तो गोहत्या, गो तस्करी याच्यासाठी कडक कायदा व्हावा, तर त्या अंतर्गत मोका कायद्याची काल घोषणा करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ आहे त्याच्यासाठी सुद्धा कायदा निघालेला आहे आणि त्याचप्रमाणे धर्मांतर बंदी जो कायदा आहे तो येणाऱ्या विधानसभेत मांडला जाणार आहे। अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत। उर्वरित 27 मागण्यांसाठी आमच्या हिंदू जनसंघर्ष समितीचं शिष्टमंडळ हे आज त्यांची बैठक चालू आहे मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर हे देखील त्यामध्ये मध्यस्थी करणार आहेत। स्थानिक आमचे आमदार राजेशजी क्षीरसागर यांनी मध्यस्थी घडवून अचानक काल संध्याकाळी 7च्या दरम्यान फोन केला आणि आमचं शिष्टमंडळाला रात्री अचानक जावं लागलेलं आहे आणि आता सकाळची 9 ते 10च्या दरम्यानची वेळ होती आणि आता बैठक सध्या सुरू आहे। आजच्या बैठकीतून सकारात्मक उत्तर येईल अशी आम्ही अपेक्षा केलेली आहे। तिथून जे काही सकारात्मक निर्णय होईल त्या निर्णयानुसार आमच्या आंदोलनाचं पुढचं धोरण, उपोषणाच्या पुढे सुरू ठेवायचं किंवा काय, आम्ही पुढचं धोरण हे समिती ठरवणार आहे। आमच्या ह्या समितीमध्ये प्रामुख्यानं आनंदराव पवळ आहेत, उदयबाबा भोसले आहेत, अभिजितजी पाटील आहेत, संग्राम निकम आहेत, त्याचप्रमाणे संग्राम निकम आहेत, विक्रम जरग आहेत आणि गजाननजी तोडकर आहेत। असे 6 जण त्या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते शिष्टमंडळ व्यवस्थित या ठिकाणी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी मांडणी करणार आहेत आणि या मागण्यांचा व्यवस्थित पाठपुरावा करणार आहेत। आणि आज आम्ही सकारात्मक विचार घेऊनच या ठिकाणी सकाळपासून बसलेलो आहोत आणि त्या निरोपाची, त्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत। तर अशाच पद्धतीने हे आंदोलन पुढे आम्ही सुरू ठेवायचं की नाही ही समिती ठरवणार, कारण का तिथून काय होईल त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। समाधान एवढंच आहे की शासनाने आमच्या ह्या उपोषणाची दखल घेऊन 4 मागण्या तात्काळ मान्य केल्या, त्याबद्दल शासनाबद्दल आम्ही या ठिकाणी समाधान व्यक्त करतो। पुढच्या ज्या 27 उर्वरित मागण्या आहेत त्यातील जास्त संख्येने मागण्या मान्य केल्या तर नक्कीच आम्ही शासनाचं मनापासून अभिनंदन करू। सुनील सामंत, थांबतो मी। जय श्रीराम। हिंदू जनसंघर्ष समितीमार्फत हिंदू समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांची पूर्तता, काही मागण्या ह्या मान्य झालेल्याच आहेत, पण येत्या आता सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याची प्रतीक्षा या समितीला तर लागलेली आहेच, पण संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेलाही लागलेली आहे। या नेमक्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार आहे हे पाहण्यासाठी टी व्ही नेक्स्ट मराठी पाहत रहा। टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर।